टॉप 9 राजकीय बातम्यांनी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज बीडमधील शिरूर कासार तालुका बंदची हाक. जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी. जरांगे पाटील, वीरेंद्र पवार आणि काळकुटे यांना पोलिसांची नोटीस. मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी नोटीस. आज आझाद मैदान पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश. जरांगेंच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणात आरोपी दादा गरडचा आणखी एक व्हिडिओ समोर. धनंजय देशमुख यांना 20 कोटींची ऑफर केल्याचा व्हिडिओ दावा. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखालील समिती आज पुण्यात येण्याची शक्यता. पार्थ पवारांचा पुण्यातील जमीन व्यवहार रद्द होण्याच्या मार्गावर. व्यवहार रद्द होण्यासाठी 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार. व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागणार. बोपोडी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं कागदपत्र मागितली. महसूल विभागाकडे मागितली महत्वाची कागदपत्र पडताळून आरोपींना चौकशीसाठी बोलावलं जाणार. बोपोडी प्रकरणातही शीतल तेजवानी अडचणीत येण्याची शक्यता. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाची अजित पवारांना माहिती कशी नाही असा अनेकांना प्रश्न. मात्र मी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत घराबाहेर असतो. अजित पवारांची प्रतिक्रिया. वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केल्याचीही खंत व्यक्त. अजित पवारांच्या मुलाचा पराक्रम सर्वांनी बघितला. एक बाप मुलासाठी किती खोटं बोलतोय हे आपण बघितलं. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा पार्थ पवार प्रकरणावरून निशाणा. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं, दळवींचा आरोप. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नाही. 1800 कोटींचा जमीन व्यवहार हा तुमचा कौटुंबिक नव्हे तर सार्वजनिक विषय. पार्थ पवारांसंदर्भातील सुळेंच्या भूमिकेवर अंबादास दानवे यांची टीका. राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजपासून 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार तर 26 नोव्हेंबरला उमेदवारांची यादी जाहीर होणार. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि संघाची मुंबईत संयुक्त बैठक संपन्न. अजेंड्याचे विषय प्राधान्यानं सोडवा. हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा. नरेटिव्हच्या लढाईत गाफील राहू नका. बैठकीत पदाधिकाऱ्यांना निर्देश. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात निरीक्षक नेमले. स्थानिक पातळीवर युती करण्याबाबत अजित पवारांना अहवाल देणार. वेळ कमी असल्यानं कार्यवाही करण्याच्या अजित पवारांच्या सूचना. आरपीआय आठवले गटाची आज मुंबईत बैठक. रामदास आठवले पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. आगामी पालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुन्हा एकदा बैठक. शिवतीर्थवर मनसे नेते, विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक. संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन. मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी निवडी संदर्भात महत्वाची बैठक. नाशिकमध्ये आज मनसे आणि मवियाची संयुक्त पत्रकार परिषद. कम्युनिस्ट आणि वंचितही पत्रकार परिषदेत सहभागी होणार. निवडणुकांसंदर्भात भूमिका स्पष्ट करणार. त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव उद्धव ठाकरेंची भेट घेणार. आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेणार. नरेंद्र जाधव यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली होती भेट. कोकणातील ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक होणार. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार. कोकणातील दोन्ही शिवसेना एकत्र येऊन शहर विकास आघाडी बनवण्याच्या हालचालींची सध्या चर्चा. त्यावर बैठकीत मंथन होण्याची शक्यता. डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक. काँग्रेस आज मुंबईत आंदोलन करणार. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा. विधानसभेतील गणेश नाईक यांच्या विजयाला आव्हान. आज हायकोर्टात याचिकेवर सुनावणी. न्यायमूर्ती NJ जमादार यांच्या समोर सुनावणी होणार. ठाकरेंच्या सेनेच्या मनोहर मढवी यांच्याकडून नाईक यांच्या विजयाला आव्हान. नाईकांनी निवडणूक गैरमार्गाने जिंकल्याचा मढवींचा दावा.